आम्ही 30-35 वर्षापूर्वी ज्यावेळेस पुण्याला जायचो त्यावेळेस खेड शिवापूरच्या तिथे आजूबाजूला कुठेतरी कॉस्मॉस थोडाफार दिसायचा. आत्ता कॉस्मॉस सगळ्या पश्चिम घाटामध्ये पसरायला लागलेला आहे. ह्या कॉस्मॉसचा उपयोग काय, तर त्याची फुलं खूप देखणी दिसतात. मात्र त्या कॉस्मॉसचा तोटा काय, तर कॉस्मॉसचं रोप असलेल्या बुंद्यापासून म्हणजे कॉस्मॉसच्या रोपाच्या बुंद्यापासून साधारणपणे 1 मीटरभर अंतरावरचं गवत ससा सुद्धा खात नाही. मग या कॉस्मॉसच्या बियाचा प्रसार केला कुणी, तर दाजीपूर अभयारण्यामध्ये एका मोठ्या माणसानं सगळीकडे फुलं फुललेली दिसावीत म्हणून त्या बिया पुण्यावरून आणून टाकल्या. आता त्याचा परिणाम असा झालाय की तिथल्या गवताला शाकाहारी प्राणी जंगलातले तोंड लावत नाहीत. शाकाहारी प्राणी मग खाण्यासाठी काय शोधत येतात, तर शेतकऱ्याने शेतात पेरलेलं पीक. आता ते प्राणी शेताकडे यायला लागले म्हणल्यानंतर त्यांच्यावर जगणारे मांसाहारी प्राणी पण यायला लागले आणि बिबट्याचा उपद्रव चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्यात सुरू झालेला आहे. नक्की.